सर्वांना जय येशू। आजचा हा आपला 12वा धडा जो धर्मशिक्षणाचा आहे त्याची सुरुवात आपण एका छोट्याशा प्रार्थनेद्वारे करूया। आपण सर्वांनी डोळे मिटूया आणि हात जोडून देव बापाला आपल्या सानिध्यामध्ये बोलवूया। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे आमेन। हे पिता परमेश्वर, आज आम्ही या क्षणी तुझ्या पवित्र चरणी उपस्थित आहोत, तुझे वचन ऐकण्यासाठी आणि त्याच्यावरती मनन चिंतन करण्यासाठी। जो 12वा धडा आहे गुरुदीक्षा किंवा पुरोहिताभिषेक, याविषयी जेव्हा आम्ही शिकण्यात जाणार आहोत, आम्हा सर्वांवरती तुझा पवित्र आत्मा पाठवून दे, जेणेकरून जे आम्ही शिकण्यात जाणार आहोत ते आम्ही पूर्णपणे आमच्या हृदयात घेऊ आणि तुझ्या इच्छेप्रमाणे आम्हास जगण्यास तुझी कृपा दे। हे पिता परमेश्वर, तू सर्व मानवजातीची सृष्टी केलीस आणि साऱ्या जगाची सृष्टी केलीस। हे भाग्य तू आम्हास दिल्याबद्दल तुझे आम्ही पूर्ण हृदयाने आभार मानतो। जसे प्रभू येशू स्वतः गुरु म्हणून या जगामध्ये आला आणि त्याचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्याने शिष्यगणाची निवड केली। आम्हीही लहानसे मुलं का होईना तुझे शिष्य बनण्यासाठी तयार आहोत, परंतु तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हास प्रेरणा मिळो, जसजसे आम्ही शिकत जात आहोत, वाढत जात आहोत आणि तुझ्या विश्वासात राहत आहोत। प्रभू, एवढी आम्हा सर्वांवर कृपा कर। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, व जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव। आमेन। नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन। प्रिय मुलामुलींनो, आपणास माहीत आहे का, आपण एका कुटुंबामध्ये राहत असतो आणि कुटुंबामध्ये कोण कोण असते? आई बाप, भाऊ बहिणी, नाही का? तर मग आपण लहानपणापासून कसे वाढतो, कसे पुढे जातो, हे सर्व शिकविण्यासाठी आपल्याला आईबाबाच शिकवतात, कारण ते आपल्याला जन्मदाते आहेत, तेच आपले जन्मदाते आहेत आणि म्हणून ते आपले प्रथम शिक्षक आहेत किंवा गुरु आहेत। आम्हास हळूहळू चालण्यासाठी आणि बोलण्यासाठी तेच शिकवतात, तसेच देवाची ओळख करून तेच देतात। जेव्हा जेव्हा ते चर्चमध्ये जातात किंवा देवळात जातात, तेव्हा ते आपला हात पकडून घेऊन जातात किंवा आपल्याला उचलून घेऊन जातात। तर अशा प्रकारचे आपल्याला देवावरची भक्ती आणि त्याच्यावर विश्वास वाढविण्यासाठी आपल्याला ते चर्चमध्ये घेऊन जात असतात आणि म्हणून सर्वप्रथम जे शिक्षक आहेत ते आपले आईबाबाच आपले शिक्षक आहेत। तसेच आपण पाहतो की आजच्या या पाठामध्ये पुरोहिताभिषेक म्हणजेच गुरुदीक्षा ज्यांना भेटते ते आहेत आजकालचे युवक युवती, की प्रभू येशू पवित्र आत्म्याद्वारे त्यांना बोलवून घेत असतो आणि प्रभूची सेवा कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांना तयार करत असतो। असेच प्रभू येशू त्यांच्या शिष्यांसोबत जेव्हा कामगिरी करीत होते, म्हणजेच खूप सारे शिष्यगण होते, त्यांचे अनेक होते, परंतु त्याच्यामधून प्रभू येशू फक्त 12 जणांची निवड करत असतो। ते का म्हणून? कारण प्रभू येशूसोबत ते सदैव राहावेत आणि त्यांचे कार्य त्यांनी चालू ठेवावे। आणि प्रभू येशूला असं वाटलं की मी ह्यांची निवड करतो आणि त्यांची निवड करून पुढे ते सर्व प्रकारचे भूत काढण्याचा अधिकार देतो
आणि त्यांच्यासोबत राहून जे काय प्रभू येशू काम करतो ते पुढे चालू ठेवण्यासाठी प्रभू येशू त्यांची निवड करत असतो। हे आपण पाहतो मार्क शुभवर्तमान अध्याय 3 आणि वाक्य 15। प्रभू येशूने सर्वप्रथम जे 12 शिष्यांचे अनेकामधून निवड केली ती कलिसियाची सेवा करण्यासाठीच, म्हणजेच पुरोहित या नावाने त्यांना ओळखले जात होते। आतासुद्धा पुरोहितांची निवड अशीच केली जाते आणि त्यांना पुरोहिताभिषेक असे त्यांना संस्कार देण्यात येतो। हा जो 6वा संस्कार आहे 7 संस्कारामधून गुरुदीक्षा किंवा पुरोहिताभिषेक खूपच महत्त्वाचं आहे की देवाचे सेवक म्हणून त्यांना बोलावलं घेतलं जाते आणि त्यांच्यावरती जे काही शिक्षण त्याने घ्यावयाचे असते ते प्रभू येशू त्यांना शिकवत असतो। आणि जसं या शिष्य लोकांनी प्रभू येशूकडून शिकून घेतलं तसं पुरोहित लोक जेव्हा आपलं जीवन समर्पित करण्यासाठी तयार होत असतात तेव्हा प्रभू येशूच्या जास्तीत जास्त जवळ येऊन ते प्रार्थनेमध्ये आपला वेळ घालवित असतात। आणि तेवढंच नव्हे तर त्यांचे कार्य प्रभू येशूचे कार्य हे आपले संपूर्ण जीवन समर्पित करून त्यांच्या नावाने हे कार्यरत राहणं हे त्यांचं कर्तव्य असते। आणि म्हणून आपण पाहतो की या पाठामध्ये प्रभू येशू हाच खरा उत्तम असा मेंढपाळ आहे आणि मेंढपाळाची कामगिरी हीच आहे की आपल्या मेंढरांना सांभाळणे, कोणत्याही प्रकारचे संकट येवो परंतु आपल्या मेंढरांना सोडून कधी देऊ नये, परंतु मेंढरांचे चांगले राखण करून देवाकडे नेहमी आकर्षिले जावोत अशी ही त्यांची कामगिरी असते। प्रभू येशूला उत्तम मेंढपाळ म्हणून का म्हटले आहे तर प्रभू येशूने आपला स्वतःचा प्राण दिला आम्हा सर्व जगातील पापरूपी लोकांसाठी आणि तेव्हाच आपल्याला त्यांच्या जीवन मरण आणि पुनरुत्थानाद्वारे मुक्ती मिळालेली आहे। हे मुक्तीचे कार्य सुरू ठेवण्याची जबाबदारी येशूने आपल्या शिष्यांवर सोपवली। प्रेषितांचे उत्तराधिकारी धर्माध्यक्ष यांच्या हस्तारोपणाद्वारे ख्रिस्त सभेमध्ये पुरोहिताचे पद दिले जाते, म्हणून ह्याला हस्तारोपण संस्कार देखील म्हणतात। प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यामधून घेतलेला असून देवाविषयी गोष्टींबाबत मनुष्याकरिता नेमलेला असतो, ह्यासाठी की त्याने दाने व पापांबद्दल यज्ञही दोन्ही अर्पावीत। हे वचन आपण हिब्री लोकांसपत्र अध्याय 5 वाक्य 1 यामध्ये वाचतो। तो विश्वासियांची मध्यस्थी करीत परमेश्वराच्या समोर शुश्रूषा करतो। पुरोहित ह्या शब्दाचा मूळ अर्थ आहे समोर ठेवलेली व्यक्ती। याजक ह्या शब्दाचा अर्थ आहे यज्ञ करणारा। आपण पाहतो की आपण जेव्हा देवळात जातो मिसाच्या समयी जो पुरोहित वेदीच्या समोर उभा राहतो आणि तो सर्व मिसा बलिदानाचे कार्य करतो आणि प्रभू येशूचे जन्म, मृत्यू आणि पुनरुत्थान याविषयीचे आठवण करतो आणि सर्व विश्वासी लोकांना त्याचे शरीर हे रोटी आणि द्राक्षरसाच्या रूपाने दिसत असतो। म्हणजेच प्रभू येशू स्वतः पुरोहितामध्ये उपस्थित असतो आणि हे प्रभू येशूचे कार्य त्यांच्याद्वारे हे सफल होत असते किंवा आपल्यापर्यंत पोचत असते। पुरोहिताचे विशेष कार्य म्हणजे शिक्षण देणे, पवित्र करणे आणि प्रचार करणे। शुभवर्तमानाचा प्रचार करण्यासाठी पुरोहितांची विशेष निवड केली जाते आणि त्यांना पुरोहिताभिषेक हा संस्कार दिला जातो, कारण ह्या कर्तव्यांना कलिसियामध्ये पूर्ण करण्यास योग्य व्यक्तीला म्हणजेच पुरोहित या पदावर अभिषिक्त त्यांना केले जाते।
पुरोहिताचे विशेष कर्तव्य आहे ते शुभवर्तमानाचा प्रचार करणे, संस्काराचे अनुष्ठान करणे आणि अगुवाई अशा सेवेद्वारे पुरोहित विश्वासी गणांना शिक्षण देतो, पवित्र करतो आणि त्यांच्यासाठी मध्यस्थीचे प्रार्थना करतो, जेणेकरून ज्या ज्या कुटुंबाच्या अडीअडचणी असतात, ज्या लोकांच्या अडीअडचणी असतात, ते सर्व लोक सांगून दाखवतात आणि फादरांसोबत त्यांचे बातचीत होत असते आणि त्यांच्याप्रमाणे फादर जेव्हा प्रार्थनेमध्ये असतात किंवा मिस्सा बलिदानामध्ये ते त्यांच्यासाठी विशेष असे मिस्सा बलिदान अर्पण करीत असतात. तर प्रिय मुलामुलींनो, आपण या पाठामध्ये शिकत आहोत की पुरोहितांचे कार्य किती महत्त्वाचं आहे आणि पुरोहिताभिषेक हा एक असा संस्कार आहे की ज्या एका व्यक्तीला कृपादान देऊन अधिकाराने उपयाजक, पुरोहित किंवा धर्माध्यक्ष असे नियुक्त करतो, ज्यामुळे तो शुभवर्तमानाचा प्रचार, संस्काराचे अनुष्ठान आणि मध्यस्थीद्वारा विश्वासियांची सेवा करतो. प्रिय मुलामुलींनो, प्रभू येशूच अनंत पुरोहित आहे. बाप्तिस्म्याद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या पुरोहिताईमध्ये सहभागी होतो. पवित्र वचनांना शिकत व शिकवत, संस्कारात विशेष करून पवित्र बलिदानात भाग घेत आणि आदर्श जीवन जगत पुरोहित ही जबाबदारी पार पाडतो. या पुरोहितास सामान्य पुरोहिताई किंवा राजकीय पुरोहिताई असे म्हणतात. जगातील सर्व विश्वासी लोकांसाठी आणि त्यांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी समूहाचे म्हणजेच जो समूह राहत असतो त्याच्यातूनच शुश्रूषा करण्यासाठी या पुरोहिताभिषेकसाठी निवड केली जात असते किंवा त्यांना देवाकडून हाक येत असते त्याच्या सेवेसाठी. म्हणून ह्या पुरोहितास शुश्रूषा पुरोहिताई असे म्हणतात, कारण हे पुरोहित आपल्या जे काही लोक आपल्या हाती आहेत आणि देवाच्या विश्वासामध्ये जगत आहेत अशांची सेवा करण्यासाठी त्यांना हा संस्कार देण्यात येत असतो. पुरोहिताभिषेक संस्कारातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो हस्तारोपण. पवित्र कुर्बाना अर्पणासाठी नियुक्त केलेले चिन्हस्वरूप पवित्र वस्त्र घालणे, शुभवर्तमानाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने पवित्र शास्त्र देणे आणि जर पवित्र तेलाने अभिषेक असेल तर तैलाभिषेक करणे, हे सर्व ह्या संस्काराचे इतर येशूच्या मुक्तिकार्याची जबाबदारी सुरू ठेवण्यासाठी परमेश्वराने कलिसियाला दिलेले एक विशेष अनुग्रह आहे, तो म्हणजेच पुरोहिताभिषेक संस्कार. हा संस्कार स्वीकार करून पुरोहित आमची शुश्रूषा करतात. पुरोहिताभिषेकाचे महत्त्व समजून आपण कलिसियाच्या पुरोहितांचे आदर सन्मान करावे आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर आम्हाला जे जे अनुग्रह प्रदान करतो त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद द्यावे. पुरोहिताच्या पाचारणासाठी आपण प्रार्थना करूया. खरोखरच प्रिय मुलामुलींनो, आपण जे काही ऐकलेलं आहे पुरोहिताविषयी, आपण नेहमीच त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये तत्पर राहावे, कारण देवाने त्यांना बोलवून घेतलेले आहे आपल्यासारख्या सामान्य लोकांची जे विश्वासामध्ये आहेत आणि अन्य लोकसुद्धा त्या सर्वांसाठी ते प्रार्थना करतात आणि आपली सेवा करतात. म्हणजेच देवाचे वचन आपणास ऐकवितात आणि आपल्यामध्ये जे काही कमकुवत आहे किंवा कमजोरी आहे आपल्या पापरूपी जीवनाला, ते आपल्याला सुधारून आणि प्रकाशमय, देवाच्या प्रकाशमय रस्त्यावरती घेऊन जाणारे हे पुरोहित आम्हासाठी काम करत असतात, जेणेकरून आपण नेहमी देवाच्या सानिध्यात राहावे आणि आपण आपले जीवन
पापामध्ये न डुबविता आपण प्रकाशमय मार्गावरती नेहमी जगून चालून आणि देवाचे खरे सदस्य आणि त्याचे कौटुंबिक जीवन आणि एक कुटुंब म्हणून जगण्यास आम्हास ही उत्तम अशी संधी देवाने दिलेली आहे. त्याबद्दल देवाचे आपण मनपूर्वक आभार मानूया आणि सतत पुरोहितांसाठी आपण प्रार्थना करत राहूया. प्रिय मुला-मुलींनो, आपणास या पुस्तकामध्ये प्रभूचे वचन वाचण्यासाठी दिलेले आहे. ते संत मार्क शुभवर्तमान अध्याय 3 वाक्ये 13 ते 19 पर्यंत आपण पाहतो. प्रिय मुला-मुलींनो, मार्कच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 3 वाक्ये 13 ते 19 पर्यंत यामध्ये आपणास वाचण्यास मिळते की प्रभू येशूने 12 शिष्यांची निवड केलेली आहे. या 12 शिष्यांची निवड करून त्याने त्याची जे कामे आहेत ती त्यांना वाटून दिली. आपण ऐकलं आहे की त्याने भूत काढण्याचा अधिकार दिला आणि सुसमाचार म्हणजे शुभवर्तमान पसरविण्याचाही त्यांना अधिकार दिलेला आहे. म्हणून शिष्यगणांचे विशेष कार्य हे चालू ठेवून ते आजकालमध्ये फादरांच्या द्वारे ते चालू ठेवत असतात. ते प्रभू येशूने शिष्यगणांची नेमणूक केली. त्याच्यानंतर मग फादरांची नेमणूक आता सध्याच्या युगामध्ये होत आहे की हा पुरोहिताभिषेक हा संस्कार देऊन त्यांना हे अधिकार दिले जात असतात. म्हणून आपणही जे आजकाल युवक युवती आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आणि तुम्हामधून सुद्धा जे विश्वास करणारे आहेत, तुम्ही जसजसे वाढत जातात तसे मुलांनो तुम्ही सुद्धा देवावरती पूर्ण विश्वास ठेवून आणि प्रार्थनेमध्ये तत्पर राहून आपला जो काही अभ्यास आहे तो विश्वासपूर्वक करून पुढे तुम्ही सुद्धा एक ना एक दिवस प्रभू येशूचे शिष्य बनून त्याचे सेवा कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी तयार राहावे. म्हणून तुम्ही सर्वांनी आणि आम्ही सुद्धा एकमेकांसाठी म्हणजे तुमच्यासाठी प्रार्थना करत राहू की खरोखरच प्रभू येशू तुम्हाला सुद्धा पवित्र आत्म्याद्वारे बोलवून घेऊन त्यांचे कायमचे शिष्य बनून राहण्यासाठी आणि त्याचे सेवा कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करतील. आपण पाठ करूया. येशूने 12 जणांस नेमिले अशासाठी की त्यांनी आपणाबरोबर राहावे व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यास पाठवावे. आपला निर्णय आहे, मी दररोज पुरोहितांसाठी प्रार्थना करेन. होय मुलांनो, आजच्या युगामध्ये पुरोहितांसाठी आणि समर्पित जे सिस्टरगण आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करण्याचे जे आपल्या हाती दिलेले आहे किंवा सोपवलेले आहे, आपण त्यांना कधीही विसरू नये. आपल्या रोजच्या रोजरी प्रार्थनेमध्ये किंवा चर्चमध्ये जेव्हा आपण प्रार्थना आणि मिसा बलिदानामध्ये भाग घेत असतो तेव्हा त्यांचे आठवणीने त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. कारण समर्पित जीवन हे एक देवाचे आवाहन आहे. तरीसुद्धा या जीवनामध्ये खूप सारे संकट झेलावे लागत असतात आणि म्हणून त्या संकटांना पवित्रतेने विश्वासपूर्वक आणि धैर्याने तोंड देण्यासाठी देवाची कृपा आणि पवित्र मरीचे रक्षण लागते आणि सर्व देवदूत संत लोक आणि सर्व या दुनियेमधील या जगामधील लोकांच्या प्रार्थनेद्वारे हे सर्व त्यांना शक्ती मिळते आणि धैर्य मिळते. म्हणजेच वाईटाला मुकू नये तर पवित्रतेने आपले जीवन जे काय आम्ही समर्पित केलेले आहे ते जीवनाच्या अंतापर्यंत टिकून राहावे आणि लोकांची सेवा तत्परतेने करावे. आपले जीवन पूर्णपणे प्रभू येशूवर विसंबून राहून आम्ही सर्वांची सेवा करावी यासाठी नेहमी प्रार्थना करणे हे खूप गरजेचे आहे. तर आजचा हा आपला 12वा धडा पुरोहिताभिषेक हा संस्कार संपलेला आहे
आणि आपण या पुस्तकामध्ये व्यवस्थितपणे हा पाठ वाचून आणि तुम्ही सर्वांनी याच्यातील प्रश्न उत्तर लिहावयाचे आहे आणि ते पाठ पण करावयाचे आहेत, जेणेकरून तुम्ही सर्वांनी व्यवस्थितपणे परीक्षेमध्ये त्या प्रश्नाचे उत्तर लिहू शकाल आणि व्यवस्थितपणे आपला जो विश्वास आहे तो पुढे चालू ठेवण्यासाठी देव तुम्हास मदत करत राहील. तर प्रश्न कसे आहेत की पुरोहित कोण आहे? पुरोहिताभिषेक संस्कार कशाला म्हणतात? पुरोहितांचे मुख्य कर्तव्य काय काय आहेत? आणि सामान्य पुरोहिताई म्हणजे काय? तर हे प्रश्न तुम्ही घरून सोडून आणायचे आहेत. आता आपण एका लहानशा प्रार्थनेद्वारे आजच्या या पाठाचे अंतिम करूया. डोळे मिटा सर्वांनी आणि हात जोडूया. हे प्रभू ख्रिस्ता, आमच्या पुरोहित गणांना अशी कृपा दे की ते आनंदाने व उत्साहाने आम्हा विश्वासियांना पुनरुत्थानाच्या महिमेकडे न्यावे. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. सर्वांना जय येशू.